नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा लागल्या म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी जमा होणार. नमोचा हप्ता पहिला जमा झालेला नाही, दुसरा नाही, आता तिसरा हप्ता येतोय. म्हणजे राज्य सरकारकडे एक हप्ता पेंडिंग होता, त्याच्यानंतर दुसरा हप्ता पेंडिंग झाला. आता ऑगस्टपासून पुढचा हप्ताही, तिसरा हप्ताही पेंडिंग पडतोय. त्यामुळे राज्य सरकार नेमकं नमोचा हप्ता शेतकऱ्यांना देणार का नाही, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. आणि परवा तर अशा बातम्या पसरल्या की राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद केला जाणार आहे, अशा बातम्या पसरल्या. परंतु त्या बातम्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे. कारण तसं राज्य सरकारकडूनही असं सांगण्यात आलेलं नाही की नमोचा आम्ही हप्ता बंद करणार आहोत असं. परंतु माननीय कृषी मंत्री असो, माननीय सहकार मंत्री असो, यांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलं जातं की नमोचा हप्ता लवकरच देण्यात येईल, लवकरच देण्यात येईल, लवकरच देण्यात येईल. परंतु लवकर येणार आहे कधी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पडणार आहे कधी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी मित्रांनो, इतकंच सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आता राज्य सरकारने जरी नमोचा हप्ता दिला तर नमोचा हप्ता हा निश्चितच एक पडणार नाही. ज्यावेळेस हे टाकतील त्यावेळेस 2 हप्ते निश्चित पडतील, म्हणजे ₹4,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतीलच. यात वाद नाही. कारण ₹2,000 आता टाकता येणार नाही. कारण आता इथून पुढे ऑगस्टपासून तिसरा हप्ता हा आपला पेंडिंग पडणार आहे शेतकऱ्यांचा. त्यामुळे जर हप्ता टाकला तर शेतकऱ्यामध्ये एक नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता राज्य सरकारला दोन्ही हप्ते एकदाच द्यायचे म्हणले तर राज्य सरकारला मोठा निधीची मंजुरी आणि निधीचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचं वितरण करावं लागणार आहे. त्यामुळे निश्चितच एकाऐवजी 2 येऊ शकतात, परंतु कधी येणार हे प्रतीक्षा करून शेतकरी कंटाळून गेलेत की नेमका हप्ता कधी जमा होणार. शेतकरी मित्रांनो, सध्या नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे, ह्या प्रक्रियेला सध्या ब्रेक लागलेला आहे. या ब्रेक लागण्याचं कारण खूप महत्त्वाचं म्हणजे अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हा खूप महत्त्वाचा टप्पा यामध्ये आल्यामुळं नमो शेतकरी योजनेला कुठेतरी स्टॉप झालेला आहे, थांबलेला आहे. परंतु निश्चित राज्य सरकारने अजून कुठल्याही प्रकारची ही योजना बंद केलेली असल्याचे स्पष्ट केले नाही. कारण राज्य सरकारने ज्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ज्या ज्या योजना जाहीर केल्या, त्यामध्ये ₹1 पीक विमा असो, त्याच्यानंतर इतर दवाखान्याचे काही गोष्टी असो, खूप योजना राज्य सरकारकडून वेळोवेळी बंद करण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांना ₹1 पीक विमाऐवजी आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देऊन पीक विमा भरावा लागत आहे. त्याच्यानंतर पीक विम्याचे ट्रिगर काढण्यात आले. त्यावेळेस जे निर्णय घेण्यात आले ते बंद करण्याची प्रक्रिया सध्या दिसत आहे आणि त्याच्यामध्ये परत ही नमो शेतकरी योजनेची हप्त्याची प्रक्रियाही बंद होते की का, अशी सध्या परिस्थिती सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारली जात असली तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठलाही सध्या तरी राज्य सरकारकडून बंद करण्यात आलेला नाही आहे. परंतु आता 1 ते 2 हप्ते पेंडिंग आहेत. तिसरा हप्ताही आता पेंडिंग पडण्याच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या हा हप्ता न टाकण्याचं कारण म्हणजे सध्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा प्रक्रिया सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे असा कुठलाही संभ्रम शेतकऱ्यांनी धरू नये. 2 हप्त्याचं वितरण एकदाच केलं जाऊ शकतं. त्यामुळं कर्जमुक्तीमुळे सध्या नमो शेतकरी योजनेला ब्रेक लागलेला आहे. लवकरच राज्य सरकारकडून याबाबत अपडेट येऊ शकते. कारण राज्य सरकारने माननीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की वित्त विभागाला आम्ही निधीची मागणी केलेली आहे. लवकरच निधी येताच आम्ही तो लवकरच नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, असे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळं लवकरच याबाबत जर अपडेट आली तर निश्चित चॅनलवर आपला व्हिडिओ येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.